आज बाराशू हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आमच्या संस्थेचे ज्येष्ठ शिक्षक यल्लाप्पा तुकाराम बिटकर यांच्या सेवा गौरव निमित्त, यांच्या सेवा पूर्तीनिमित्त त्यांना निरोप समारंभ देण्यात आला। संस्थेच्या वतीनं गेली अनेक वर्षापासून या अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे नाव या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने करण्याचं काम ज्या माणसानं केलं त्याच्या सेवेचा तशाच पद्धतीचा गौरव झाला पाहिजे ही संस्थेची इच्छा असल्यामुळं आज एका सुंदर पद्धतीचा हा कार्यक्रम संस्थेच्या वतीने आयोजित केला होता। आणि आपण सर्वांनीच स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं असं की बिटकर हे वेगळ्या प्रकारचं व्यक्तित्व आहे, कुटुंबवत्सल बाप, एक चांगला कुशल प्रशासक, चांगला मित्र आणि संस्थेचा विश्वास संपादन करणारा शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती। आमच्या अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या दरवाजावर बिटकर सर जर दिसले नाही तर मनाला हुरूर वाटणार होती। म्हणून आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही एक धाडसी निर्णय घेतला की बिटकरांची नाळ आमच्या संस्थेपासून तुटू नये, म्हणून त्यांना स्थानिक नियमनाचे सदस्य म्हणून आम्ही आजच त्यांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही सातत्यानं आमच्यासोबत जोडले जावे। त्यांचं आयुष्य, भावी आयुष्य ते सुखासमाधानाने जावं, चांगल्या पद्धतीने जावं ही संस्थेच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांना मी त्यांना धन्यवाद। माझ्या खरं पाहिलं तर भावना मी एका शब्दात सांगायचं म्हणजे मी खूप भावनिक झालेलो आहे। मी खरं पाहिलं तर एवढा भावनिक झालेलो आहे की फार मोठं ओझं आज माझ्यावर आल्यासारखं मला वाटते। आताच संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी माननीय मुरलीधरराव मुळे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे स्थानिक नियामक मंडळाचं मला सदस्य केलं। म्हणजे मला गेल्या 14 दिवसापासून जे हुरहुर वाटत होतं या बाराशू शिक्षण संस्थेपासून मी तुटलो का, ते आमच्या आदरणीय आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय मुनीर पटेलजी, संस्थेचे अध्यक्ष माऊली साहेब, सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून माझी जी नियुक्ती झाली त्याच्यामुळे मी धन्य समजतो। आणि गेले 35 वर्ष मी जे हे पवित्र असं शिक्षणदानाचं काम केलेलं आहे आणि ते मला कुठेतरी आज माझ्या कामी आल्यासारखं मला अशीच एक भावना माझ्यामध्ये तयार झाली। आणि माझ्या आज सेवा निवृत्ती समारंभाच्या निमित्तानं एवढा मोठा अलौकिक असा सन्मान माझ्या दृष्टीनं फार मोठं आहे। मला खरं पाहिलं तर स्वर्ग ठेंग झालेलं आहे। आणि अशा या माणसांच्या माझ्या विद्यालयाची एक ज्या नायिका म्हणतो आपण, प्रमुख भूमिका निभावणाऱ्या आमच्या आदरणीय आमच्या छोट्या भगिनी सरिताताई पतंगे हे यांनी जे माझ्यावर विश्वास टाकलेला होता या विद्यालयामध्ये एक शिक्षक, ज्येष्ठ शिक्षक या नात्यानं मला कुठेतरी वाटायला लागले की मी खरंच हे सार्थ केलेलं आहे आणि मी याही पुढं असंच या संस्थेची या विद्यालयाशी संलग्न असेल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। आपणा सर्वांचे मी या ठिकाणी माझ्या या सोहळ्याच्या निमित्तानं आभार मानतो। धन्यवाद।